नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, माणसाच्या जीवनात आपण प्रयत्नांती परमेश्वर म्हणतो. काही परमेश्वराची कृपा असते, काही आपले कर्म असतात. आणि मी माझं भाग्य समजतो की अनेक ज्येष्ठ नेतृत्व वक्ते साहित्यिक अत्यंत जवळून भेटण्याचा सहवासात राहण्याचा योग आला. 14 ऑगस्ट स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचा स्मृती दिन. मित्र हो, शुद्ध पिजा पोटी फळे रसाळ गोमटी म्हटल्याप्रमाणे एक गावचे सरपंच, बाबळगावचे पंचायत समिती, लातूरचे उपसभापती, आमदार, राज्यमंत्री, मंत्री, पराभव, पुन्हा कॅबिन डायरेक्ट मुख्यमंत्री, मग केंद्रात मंत्री. मित्र हो, खरंच विलासरावजी देशमुख एक व्यक्ती नव्हते, एक शक्ती केंद्र होतं. विलासरावजी देशमुख एक दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या काळात देशातल्या राज्यातल्या अनेक नेत्यांना भेटण्याचा योग आला. त्यांनी राष्ट्रपतीचा कार्यक्रम ठेवला, त्यांनी रेल्वे मंत्र्याचा कार्यक्रम ठेवला, त्यांनी महाराष्ट्रातले अनेक मंत्री इथं आणले, केंद्रातले मंत्री आणले. निश्चित शिवराज पाटील चाकूरकरांची त्यांना साथ होती. पण पंचायत समितीचे सभापती असताना गावागावावर, वस्त्या तांड्यावर मोटरसायकलवर फिरणारे जाणारे, एखाद्या गावला बस सुरू करायची तर त्याचं उद्घाटन करणारे, वर्तमानपत्रात आलेल्या बातम्याचे दखल घेणारे, लातूर जिल्हा निर्मितीसाठी सामूहिकरित्या प्रयत्न करणारे, आणि फक्त बोलाचाच भवतानी बोलाचीच कडी नाही तर मराठवाड्यातील साखर कारखानदारीला एक नवी दिशा देण्याचं काम, उसाला योग्य भाव देण्याचं काम आधी केले मग सांगितले. याप्रमाणे त्यांनी मांजरा सहकारी साखर कारखाना, मला आठवतंय, गावागावात जाऊन शेअर्स खरेदी करा अशा प्रकारचं आव्हान करायचं. त्या काळात मराठवाडा नेत्याला 8 कॉलम पट्टी होती, शेअर्स खरेदी करा. मग मांजरा झाल्यानंतर विकास झाला, रेना झाला, आणि अशा प्रकारे एक लातूरचा चेहरा आणि मोहरा बदलण्यासाठी त्यांनी लातूरमध्ये जलसंधारणाचे, साठवण तलावाचे, बॅरेजेसचे वेगवेगळे कामं केले. अनेक आयुक्त, म्हणजे आयुक्त कार्यालयाच्या दर्जाची अनेक कार्यालयांना या ठिकाणी शेतात पाणी, मग ऊस त्यामुळं होऊ शकेल, शेतीचे वेगवेगळे प्रयोग असतील, शेतकरी मेळावे असतील. नंतर गावागावात त्यांनी लोकांच्या गाठी भेटी, समस्या घेऊन अधिकाऱ्यासह गावागावात जायचे आणि अत्यंत सगळ्याशी मिळून मिसळून हसून खेळून, मग प्रदीपजी राठी असतील, बबरूवान काळे असतील, नामदेवराव पाटील असतील, अण्णाराव लांबतुळे असतील, संभाजीराव बोडके असतील, मनमताप्पा लोखंडे असतील, मालोजी असतील, अशा सगळ्यांना घेऊन चालण्याचं काम त्यांनी केलं. आणि एवढंच नाही तर फक्त सर्व जाती धर्म नाही तर त्याच वेळा त्यांनी अनेकांना आर्थिक दृष्ट्या समृद्ध करण्यासाठी, म्हणजे वेगवेगळ्या DED BED वेगवेगळ्या शाळा, त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण मंत्री असताना अनेकांना अनेक शाळा देण्याचं काम केलं. लोकांचे प्रश्न समजून घेऊन मार्ग काढायचा प्रयत्न केला. उद्योग मंत्री असताना वेगवेगळे उद्योग मेळावे, मला आठवतंय, आणि त्यावेळा एक वाक्य अमरचंदजी जवाहरलालजी दर्डा म्हणाले होते, विलासरावजी
मुसा घंटे, प्रदीप राठी, नामदेवराव पाटील, बबरुवान काळे, नंतर शेळके, लांबतुरे, हे सगळी टीम बघी. मुसा घंटे, नंतर चांदपाशा इनामदार, नजर ना लगे, अशा प्रकारची तुमची ही टीम आहे. आणि त्याने आपण पाहिलं कृषी महाविद्यालय या ठिकाणी केलं. अनेक, एक दोन नव्हे, अनेक प्रकल्प, रस्त्याची कामं असतील. आणि मग निधी कसा आणायचा, तर लातूर शहरामध्ये जर रस्त्याचा बजेट नाही, मग MIDCला उद्योग मंत्री असताना गावातून MIDCला जाणारा रस्ता, अशा वेगवेगळ्या प्रकारचे खऱ्या अर्थानं विकास पुरुष म्हणून त्यांनी जगले, वागले. मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर अंतुळे असतील, शिवाजीराव निलंगेकर असतील, शिवराज पाटील चाकूरकर असतील, त्यांना म्हणजे जिल्हा निर्मिती केला. जिल्हा निर्मितीच्या दशकपूर्तीसाठी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचं आगमन, साहित्य, कला, संस्कृती जपणारं नेतृत्व, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावागावातील रस्ते आणि कार्यकर्त्याचा स्पष्टपणे बोललेल्या कार्यकर्त्याचे कदर करणारे. मग ज्या वैजनाथराव शिंदेने विक्रम हिप्परकर यांच्या विरोधात उभे असताना त्यांना माघार घ्यायला लावली, त्यांना आमदार केला. त्याचबरोबर त्यांना विकास कारखान्यावर व्हाईस चेअरमन केलं. एक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांच्या. आणि ते वाक्य योगायोग असेल, आता ही सर्व जबाबदारी मी तुमच्यावर सोडून जात आहे. आणि अशाच प्रकारे जेव्हा ते विधान परिषदेला उभा राहिले आणि त्यावेळा त्यांना ह्यांचा बाळासाहेब ठाकरेंचा पाठिंबा होता, एकमतानं पराभव झाला. त्यावेळेस विलासरावजी म्हणाले, मी काँग्रेसचा आहे, माझ्यातली काँग्रेस कुणीही काढू शकत नाही. अशा प्रकारचं. त्याचबरोबर लातूरमध्ये काँग्रेस शताब्दी निमित्त NC मोदी यांचं कॅम्प असेल, संजय निराधार योजना खऱ्या अर्थानं दलित, कष्टकरी, गरीब, विकलांग यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम असेल, जयपूर फूट शिबिरचा कार्यक्रम असतील, असं एक आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व ज्यांनी बाबळगावचं नाव, लातूर जिल्ह्याचं नाव, संपूर्ण मराठवाड्याचं नाव महाराष्ट्रात नाही देशात केलं. आणि स्वाभिमानाने सर्वांची मान उंचवावी असंच काम केलं. म्हणून त्यांना भावपूर्ण आदरांजली. खरं म्हणजे त्यांना आदरांजली अर्पण करत असताना त्यांनी ज्या दिशेनं, ज्या दिलदारपणानं, ज्या खिलाडू वृत्तीनं त्यांनी जगले, त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या, साहित्य, कला, संगीत, सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केले. आणि खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली अर्पण करत असताना त्या विचारानं आपण जगणं आणि वागणं हीच खरी त्यांना आदरांजली आहे असं मला वाटतं. मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.